1 जून 1935 मुंबई शहरातील एक सामान्य सकाळ. अरबी समुद्रावर येणारा गार वारा. ब्रिटिश भारताच्या आर्थिक राजधानीत नेहमीप्रमाणे गडबड सुरू. कोणी नोकरीसाठी, कोणी व्यवसायासाठी, कोणी शिक्षणासाठी धावत होतं. पण त्या दिवशी मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये घडणारी एक घटना पुढच्या अनेक दशकांसाठी इतिहासात कोरली जाणार होती. त्या दिवशी एका अशा व्यक्तीनं कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या खुर्चीवरती स्थान घेतलं, ज्याला कधी काळी शाळेच्या वर्गात प्रवेश करताना अपमान सहन करावा लागला, ज्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्याला माणूस म्हणून वागणूक दिली जात नव्हती. आणि आज तोच माणूस देशाच्या सर्वात प्रतिष्ठित कायदा महाविद्यालयापैकी एका महाविद्यालयाचा प्रमुख बनत होता. ते नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. पण या दिवसामागे कित्येक वर्षांचा संघर्ष दडलेला होता. हा प्रवास समजून घेतल्याशिवाय 1 जूनचं महत्त्व समजू शकणार नाही. त्या काळात जेव्हा भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि समाज जातीपातींच्या भिंतींमध्ये अडकलेला होता. 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू छावणी ब्रिटिश सैन्यात कार्यरत असलेले रामजी सकपाळ यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. घरात आनंदाचे वातावरण होते, पण कुणालाही कल्पना नव्हती की हा मुलगा पुढे भारताचा इतिहास बदलणार. या मुलाचं नाव ठेवण्यात आलं भीमराव. लहानपणी भीमराव अतिशय बुद्धिमान, शिक्षणाची आवड त्यांच्यात लहानपणापासून. पण त्या काळातील समाजव्यवस्था अत्यंत क्रूर. जन्माला आलेल्या मुलाची किंमत त्याच्या बुद्धीने नाही तर जातीने ठरवली जात होती. आणि भीमरावांचा जन्म महार समाजात झाला होता, ज्यांना त्या काळी अस्पृश्य मानलं जात होतं. शाळेत प्रवेश मिळाला पण सन्मान मिळाला नाही. वर्गात इतर मुलांसोबत बसण्याची परवानगी नव्हती. वेगळी जागा, वेगळं वागणं, वेगळी वागणूक. शिक्षक शिकवत होते पण समाज अपमान शिकवत होता. जर तहान लागली तर स्वतः पाणी घेता येत नव्हतं. उच्च जातीतील एखादा कर्मचारी दया दाखवून पाणी ओतत असे, नाहीतर तहान सहन करावी लागायची. कल्पना करा, एक लहान मुलगा ज्याच्याकडे ज्ञानाची भूक आहे पण समाज त्याला पाण्याचाही अधिकार देत नाही. अशा परिस्थितीत अनेक लोक शिक्षण सोडून देतात, स्वप्न पाहणं सोडून देतात. पण भीमराव वेगळे होते. त्यांनी परिस्थितीसमोर हात बांधली नाही. त्यांनी अपमानाला शक्तीमध्ये बदलायला सुरुवात केली. त्यांना समजलं होतं की जर या अन्यायाला उत्तर द्यायचं असेल तर शिक्षण हे सर्वात मोठं शस्त्र आहे. वर्षानुवर्ष संघर्ष करत ते पुढे गेले. प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होत राहिले, प्रत्येक अडथळा पार करत राहिले. आणि मग आला तो क्षण जेव्हा उच्च शिक्षणासाठी नवीन दारे उघडू लागली. बडोद्याचे प्रगतिशील शासक महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भीमरावांची प्रतिभा ओळखली. त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर भारताच्या भविष्यातील एक महान विचारवंताला मिळालेला आधार होता. आता भीमरावांचे लक्ष भारतापुरते मर्यादित राहिले नव्हते. त्यांची नजर जगाकडे होती, ज्ञानाच्या महासागराकडे होती. आणि या स्वप्नांनी त्यांना अमेरिकेकडे नेले. न्यूयॉर्क, कोलंबिया महाविद्यापीठ जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक. इथे प्रवेश मिळवणं ही गोष्ट मोठी होती. पण भीमराव केवळ प्रवेश घेण्यासाठी आले नव्हते, ते इतिहास घडवण्यासाठी आले होते. अमेरिकेत त्यांनी प्रथमच एक वेगळी दुनिया पाहिली. इथे लोक त्यांना जात विचारत नव्हते. इथे माणसाची किंमत त्याच्या बुद्धिमत्तेने ठरत होती. त्यांना आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा अनुभव होता, कारण पहिल्यांदाच त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळत होती. ते दिवस रात्र अभ्यास करत होते, ग्रंथालयात तासनतास बसत होते. अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र, इतिहास, कायदा, जगातील प्रत्येक महत्त्वाचा विषय ते समजून घेत होते. त्यांच्या साहाध्यांना लवकर जाणवले की भारतीय विद्यार्थी सामान्य नाही. त्याच्या विचारांमध्ये खोली आहे, त्याच्या अभ्यासात प्रचंड मेहनत आहे आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एका मोठ्या परिवर्तनाचं स्वप्न आहे. कोलंबिया विद्यापीठातील शिक्षणाने त्यांचे व्यक्तिमत्व अधिक व्यापक झाले. लोकशाही, मानवी हक्क, सामाजिक न्याय, समानता या संकल्पना त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी आल्या. पण त्यांचा प्रवास इथे थांबला नाही. यानंतर त्यांनी लंडनचा मार्ग धरला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन, जगातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी काही. इथेही त्यांनी अभ्यासाचा विक्रम कायम ठेवला. पैशाची कमतरता होती, अडचणी होत्या, पण जिद्द अधिक मोठी होती. कधी कधी जेवणासाठी पैसे नसत, पण पुस्तकांसाठी पैसे काढले जात, कारण त्यांना माहीत होतं ज्ञानात केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही. आणि अशा प्रकारे भारतातील एका अस्पृश्य मुलाने अमेरिका आणि इंग्लंडमध्ये सर्वोच्च शिक्षण प्राप्त केले, जगातील विद्वानांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. आणि आता तो पुन्हा आपल्या भारतात परतत होते. पण त्यावेळी परिस्थिती बदलण्यासाठी, अन्यायाला आव्हान देण्यासाठी आणि लाखो वंचित लोकांचा आवाज बनण्यासाठी भारतामध्ये परतल्यानंतर बाबासाहेबांच्या मनात एक विचार होता. हे शिक्षण, ही पदवी, हे ज्ञान, याचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही तर त्या लाखो लोकांसाठी व्हायला हवा, जे शतकानुशतकं अन्याय सहन करत होते, ज्यांचा आवाज कुणी ऐकला नव्हता, ज्यांच्या दुःखाची कुणी दखल घेत नव्हतं. परदेशात मिळालेला सन्मान आणि भारतात परतल्यावरती मिळालेला अपमान, यातील फरक बाबासाहेबांना पुन्हा एकदा जाणवला. बडोदा संस्थानात नोकरी स्वीकारल्यानंतर त्यांना राहण्यासाठी घर मिळत नव्हतं, कारण ते कोणत्या जातीचे आहेत हा प्रश्न त्यांना पात्रतेपेक्षा मोठा मानला जात होता. कल्पना करा, एक व्यक्ती ज्याच्याकडे जगातील सर्वोच्च विद्यापीठांच्या पदव्या आहेत, पण त्याला राहण्यासाठी खोली मिळत नाही, फक्त जन्मामुळे, फक्त जातीमुळे. त्या काळातील भारताचे हे कटू वास्तव होते.
आणि हाच अनुभव बाबासाहेबांच्या विचारांना अधिक धार देणारा ठरला. त्यांनी ठरवले, समाज बदलल्याशिवाय व्यक्तीचं आयुष्य बदलणार नाही. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची तर्कशक्ती, त्यांचा अभ्यास यामुळे ते लवकरच एक सक्षम वकील म्हणून ओळखले जाऊ लागले. पण त्यांचं ध्येय केवळ पैसा कमावणं नव्हतं. त्यांचं ध्येय होतं समाजाला जागं करणं, लोकांना शिक्षित करणं, त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण करणं. 1924 मध्ये त्यांनी एक ऐतिहासिक संस्था स्थापन केली, बहिष्कृत हितकारणी सभा. या संस्थेचा उद्देश स्पष्ट होता, शिक्षण, संघटन आणि सामाजिक उन्नती. बाबासाहेबांना माहीत होतं, कोणतीही क्रांती तलवारीने नाही तर शिक्षणाने घडते. ते गावोगावी जाऊ लागले, सभा घेऊ लागले, लोकांना सांगू लागले, तुमची परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण घ्या. त्यांच्या भाषणांमध्ये एक वेगळी ताकद होती, कारण ते जे बोलत होते ते त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अनुभवलं होतं. लोकांच्या मनात आशेचा किरण दिसू लागला. पहिल्यांदाच कुणीतरी त्यांच्या वेदना समजून घेत होतं, पहिल्यांदाच कुणीतरी त्यांच्यासाठी उभं राहत होतं. आणि मग आला 1927 साल, भारतीय सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड. सरकारी नोंदीनुसार सार्वजनिक पाणवठ्यावरती सर्व नागरिकांना हक्क होता. पण वास्तव मात्र वेगळं होतं. अस्पृश्यांना पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. त्यांना माणूस म्हणून जाणलं जात नव्हतं. बाबासाहेबांनी ठरवलं, आता हा अन्याय सहन करायचा नाही. 20 मार्च 1927 हजारो लोक महाडमध्ये जमले. सर्वांच्या नजरा एका व्यक्तीकडे होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते पुढे चालत होते, त्यांच्या मागे हजारो लोक. आणि मग ते चौदार तळ्याजवळ पोचले. कित्येक शतकांपासून नाकारलेला अधिकार त्या दिवशी प्रत्यक्षात मिळणार होता. बाबासाहेबांनी तळ्याचे पाणी हातात घेतले आणि पिले. तो फक्त पाण्याचा घोट नव्हता, तो स्वाभिमानाचा घोट होता, तो माणुसकीच्या अधिकाराचा घोट होता, तो इतिहास बदलणारा क्षण होता. देशभरात या घटनेची चर्चा झाली. काहींनी समर्थन केले, काहींनी विरोध. पण एक गोष्ट स्पष्ट झाली, बाबासाहेब आता केवळ विद्वान नव्हते, ते चळवळीचे नेतृत्व करत होते. महाडनंतर त्यांचा संघर्ष आणखी तीव्र झाला. त्यांनी समाजातील प्रत्येक अन्यायाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते म्हणत होते, जर देव सर्वांचा असेल तर मंदिर सर्वांसाठी का नाही? हा प्रश्न घेऊन पुढे उभे राहिले. नाशिकमधील काळाराम मंदिर आंदोलन. त्या काळी काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता. बाबासाहेबांनी हजारो लोकांना एकत्र केलं, मंदिर प्रवेशासाठी आंदोलन सुरू केलं. वर्षानुवर्ष संघर्ष सुरू राहिला. हा केवळ धार्मिक प्रश्न नव्हता, हा समानतेचा प्रश्न होता, हा माणूस म्हणून स्वीकारला जाण्याचा प्रश्न होता. देशभरातील वर्तमानपत्रे या चळवळीची दखल घेऊ लागली. ब्रिटिश सरकारही बाबासाहेबांकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतं. आणि मग त्यांना लंडनमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं. पहिल्यांदाच भारतातील वंचित समाजाचा आवाज जागतिक मंचावरती पोचणार होता. लंडन भव्य परिषद, ब्रिटिश साम्राज्याचे प्रतिनिधी, भारतातील मोठे मोठे नेते, राजे महाराजे आणि त्यांच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते आत्मविश्वासाने बोलत होते. ते सांगत होते, भारताला स्वातंत्र्य हवे आहे, पण त्याचबरोबर सामाजिक न्यायही हवा आहे. कारण जर समाजात समानता नसेल तर स्वातंत्र्य अपूर्ण राहील. त्यांच्या भाषणांनी अनेकांना विचार करायला भाग पाडलं. जगाला पहिल्यांदाच जाणवलं की भारतातील अस्पृश्यांचा प्रश्न किती गंभीर आहे. याच काळात बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी बनत गेले. ते विद्वान होते, वकील होते, अर्थशास्त्रज्ञ होते, समाजसुधारक होते आणि आता राष्ट्रीय स्तरावरील नेतेही बनले होते. 1930 ते 35 काळामध्ये त्यांची कीर्ती देशभर पसरली. त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या नेतृत्वाचा सर्वत्र आदर केला जाऊ लागला. मुंबईतील शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा प्रभाव वाढत होता. अनेक विद्यार्थी, अनेक प्राध्यापक, अनेक अधिकारी त्यांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले होते. आणि हळूहळू एक नवीन अध्याय जवळ येत होता. एक असा अध्याय जो 1 जून 1935 रोजी इतिहास बनवणार होता. पण त्याआधी त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत वेदनादायी घटना घडणार होती. एक अशी घटना जिनं बाबासाहेबांना आतून हादरवून टाकलं. त्यांच्या संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावरती सोबत उभ्या राहिलेल्या रमाबाई त्यांच्या जीवनातून कायमच्या निघून जाणार होत्या. आणि याच भावनिक काळामध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यात प्रिन्सिपल पदाची ऐतिहासिक जबाबदारी येणार होती. 1935 वर्ष बाबासाहेबांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या, सर्वात वेदनादायी वर्षापैकी एक. एका बाजूला त्यांची कीर्ती देशभर पसरत होती, त्यांची नेतृत्वाची चर्चा होत होती, त्यांच्या ज्ञानाचा आदर केला जात होता. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे काळे ढग जमा होत होते. प्रत्येक महान व्यक्तीच्या यशामागे कुणीतरी शांतपणे उभं असतं, त्याग करत असतं, संघर्ष सहन करत असतं. बाबासाहेबांच्या आयुष्यात ती व्यक्ती होती रमाई, ज्यांनी बाबासाहेबांचा संघर्ष अगदी जवळून पाहिला होता. गरिबी पाहिली होती, उपासमार पाहिली होती, अनिश्चितता पाहिली होती. जेव्हा बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात होते तेव्हा घरातील अनेक जबाबदाऱ्या रमाईनं एकटीनं सांभाळल्या होत्या. त्यांना कधी मोठेपणाची अपेक्षा नव्हती, कधी प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती. त्यांना फक्त एवढंच माहीत होतं की भीमराव जे करत आहेत ते लाखो लोकांच्या भविष्यासाठी करत आहेत. वर्षानुवर्षाच्या संघर्षामुळे, आजारपणामुळे रमाईची प्रकृती खालावत गेली आणि अखेर 27 मे 1935 तो दुःखद दिवस आला.
रमाबाई आंबेडकर यांचे निधन झालं. हा धक्का बाबासाहेबांसाठी अत्यंत मोठा होता. जग त्यांना एक महान नेता म्हणून पाहत होतं, पण त्या क्षणी ते एक दुःखी पती होते, ज्यांनी आपल्या जीवनातील सर्वात विश्वासू साथीदार गमावला होता. अनेकांनी त्या काळातील बाबासाहेबांच्या अवस्थेबद्दल लिहिलं आहे. ते खूप शांत झाले होते. त्यांच्या मनावर दुःखाचा डोंगर होता. पण इतिहासातील काही व्यक्ती अशा असतात, ज्या स्वतःच्या वेदनेलाही समाजसेवेत रूपांतरित करतात. बाबासाहेब त्यांच्यापैकी एक होते. रमाईच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाची घटना घडणार होती. मुंबई गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, ब्रिटिश भारतातील सर्वात प्रतिष्ठित कायदा महाविद्यालयापैकी एक. या संस्थेतून अनेक न्यायाधीश, वकील, प्रशासकीय अधिकारी घडले होते. या संस्थेची परंपरा मोठी होती, प्रतिष्ठा मोठी होती आणि आता या संस्थेच्या नेतृत्वासाठी निवड झाली होती डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची. ही केवळ प्रशासकीय नियुक्ती नव्हती. हा भारतीय समाजातील बदलाचा संकेत होता. ज्या व्यक्तीला कधी काळी शाळेत वेगळं बसवलं जात होतं, तीच व्यक्ती आता कायद्याच्या शिक्षणाची सर्वोच्च जबाबदारी स्वीकारणार होती. आणि मग तो दिवस उजाडला. 1 जून 1935 मुंबईत सकाळ झाली. रस्त्यावरती ट्राम धावत होत्या. घोडा गाड्या, मोटारींची वर्दळ सुरू होती. व्यापारी आपल्या कामाला निघाले होते. विद्यार्थी महाविद्यालयाकडे जात होते. पण गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या परिसरामध्ये त्या दिवशी एक वेगळंच वातावरण होतं. नवीन प्रिन्सिपल येणार होते आणि ते सामान्य व्यक्ती नव्हते. त्यांचं नाव संपूर्ण देशाला माहीत होतं. महाड सत्याग्रह, गोलमेज परिषद, सामाजिक चळवळी, त्यांच्या संघर्षाच्या कथा लोकांनी ऐकल्या होत्या. त्यांच्या विद्वत्तेची चर्चा सर्वत्र होती. अनेक विद्यार्थी उत्सुक होते. काहींनी त्यांना आधी पाहिलं होतं, काहींनी फक्त नाव ऐकलं होतं. पण सर्वांना एक गोष्ट माहीत होती, आज कॉलेजच्या इतिहासाची नवीन अध्याय सुरू होणार आहे. कल्पना करा, कॉलेजच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ सकाळचं वातावरण. विद्यार्थी गटागटानं उभे आहेत. काही जण चर्चा करत आहेत, काही प्राध्यापक कार्यालयाकडे चालले आहेत. आणि त्यावेळी एक गाडी कॉलेजच्या परिसरात प्रवेश करते. त्यातून उतरतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेहमीप्रमाणे नीटनेटका पोशाख, चेहऱ्यावर गंभीरता, डोळ्यात विलक्षण आत्मविश्वास आणि मनात जबाबदारीची जाणीव. ते कॉलेजच्या इमारतीकडे चालू लागतात. कदाचित त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये भूतकाळातील अनेक आठवणी असतील. शाळेतील अपमान, तहान, भेदभाव, संघर्ष, परदेशातील शिक्षण, महाड, लंडन आणि आत्ता प्रिन्सिपलची जबाबदारी. नियतीने किती मोठा प्रवास घडवला होता. कॉलेजच्या कार्यालयात त्यांचं स्वागत झालं. सहकारी प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्या. अधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं. पण बाबासाहेबांना माहीत होतं की सन्मान हा अंतिम ध्येय नाही, जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे. त्या दिवशी त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. भारतीय इतिहासात एक अत्यंत प्रतिकात्मक क्षण घडला. कारण हा केवळ एका व्यक्तीचा विजय नव्हता. हा शिक्षणाचा विजय होता. हा जिद्दीचा विजय होता. हा सामाजिक अन्यायावरती मिळवलेला नैतिक विजय होता. त्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच त्यांना जवळून पाहिलं आणि लवकरच त्यांना जाणवू लागलं की त्यांच्यासमोर उभा असलेला माणूस फक्त प्राध्यापक नाही, ते चालता बोलता ज्ञानकोश आहेत, ते विचारवंत आहेत, ते इतिहास घडवणारा नेता आहेत. पुढील काही दिवसात कॉलेजचं वातावरण बदलू लागलं. शिस्त वाढली, अभ्यासावरती भर वाढला, बौद्धिक चर्चांना चालना मिळाली. पण विद्यार्थ्यांवरती त्याचा नेमका प्रभाव काय झाला? ते वर्गात कसे शिकवत होते? त्यांच्या व्याख्यानाची शैली कशी होती? आणि त्यांनी कायद्याच्या शिक्षणाकडे कसं पाहिलं? यामुळेच पुढे हजारो विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये कसा बदल झाला. 1 जून 1935 रोजी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर केवळ एक प्रशासकीय जबाबदारी नव्हती, तर भविष्यातील न्यायव्यवस्था घडवण्याची संधी होती. कारण या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी उद्या वकील होणार होते, न्यायाधीश होणार होते, प्रशासक होणार होते. आणि बाबासाहेबांना चांगलंच माहीत होतं की हा देश बदलायचा असेल तर विचार बदलावे लागतात. वर्गखोल्या केवळ परीक्षा पास होण्यासाठी नसतात, त्या समाज घडवण्यासाठी असतात. बाबासाहेबांच्या अध्यापनाची एक वेगळीच शैली होती. ते फक्त कायद्याची कलमे सांगत नसत, ते विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडत. त्यांचा विश्वास होता की एखादं कलम पाठ करणं सोपं आहे, पण त्या कलमामागचा न्याय समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. अनेकदा एखाद्या विषयावरती चर्चा सुरू झाली की बाबासाहेब विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत, हा कायदा का बनवला गेला? याचा फायदा कोणाला होतो? यामुळे दुर्बल घटकावरती काय परिणाम होतो? अशा प्रश्नांनी विद्यार्थी विचार करू लागायचे. त्यांच्या वर्गात शांत बसून फक्त ऐकण्याची परवानगी नव्हती. तिथे विचार करावा लागत होता, तर्क मांडावा लागत होता, आपल्या मतांचं समर्थन करावं लागत होतं. कारण बाबासाहेबांचा विश्वास होता की खरा वकील तोच जो सत्य आणि न्यायासाठी उभा राहू शकतो. कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटायचं, कारण त्यांचा प्रिन्सिपल फक्त पुस्तकामध्ये रमणारा प्राध्यापक नव्हता. ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती शिक्षण घेतलेला विद्वान होते. ते ब्रिटिश सरकारशी चर्चेत सहभागी झालेला नेता होते. ते हजारो लोकांच्या चळवळीत नेतृत्व करणारा समाजसुधारक होते.
आणि तरीही ते वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते, त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देत होते. बाबासाहेब स्वतः अत्यंत अभ्यासू होते. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथ संग्रहात हजारो पुस्तके होती. त्यांच्या दिवसाचा मोठा भाग वाचनात जात असे. रात्र उशिरापर्यंत अभ्यास, सकाळी पुन्हा काम, ही त्यांची जीवनशैली होती. ते विद्यार्थ्यांना नेहमी सांगत, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, शिक्षणाशिवाय परिवर्तन नाही आणि विचाराशिवाय प्रगती नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यांवरती खोल परिणाम होत होता, कारण ते जे शिकवत होते ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात जगले होते. एकेकाळी शाळेत अपमान सहन करणारा विद्यार्थी आज कायद्याच्या शिक्षणाचा प्रमुख झाला होता. ही गोष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा होती. मात्र कॉलेजची जबाबदारी सांभाळताना बाबासाहेबांनी सामाजिक कार्य थांबवलं नव्हतं. त्यांच्या मनात अजूनही लाखो वंचित लोकांचे प्रश्न होते. त्यांना अजूनही सामाजिक अन्याय दिसत होता. त्यांना अजूनही समानतेसाठी लढायचं होतं आणि म्हणूनच 1935 हे वर्ष आणखी एका ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार बनलं. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा येवला 13 ऑक्टोबर 1935. हजारो लोकांची सभा. लोकांच्या नजरा एका व्यक्तीकडे होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या मनात अनेक वर्षांचा अनुभव साचलेला होता. महाडचा संघर्ष, मंदिर प्रवेश चळवळी, सामाजिक बहिष्कार, जातीय भेदभाव, सर्व काही त्यांनी जवळून पाहिलं होतं. आणि मग त्या सभेत त्यांनी एक वाक्य उच्चारलं, जे भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली घोषणांपैकी एक ठरलं. मी हिंदू म्हणून जन्मलो आहे, पण हिंदू म्हणून मरणार नाही. क्षणभर सभेत शांतता पसरली. मग लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. देशभरात या विधानाची बातमी पोचली. काही लोक आश्चर्यचकित झाले, काही नाराज झाले, काहींनी समर्थन केलं. पण बाबासाहेबांनी जे सांगितलं ते त्यांच्या आयुष्यभराच्या अनुभवातून आलेलं होतं. त्यांना वाटत होतं की माणसाची प्रतिष्ठा सर्वात महत्त्वाची आहे. जर एखादी व्यवस्था माणसाला समानतेचा अधिकार देत नसेल तर त्या व्यवस्थेवरती प्रश्न विचारला पाहिजे. आणि म्हणूनच 1935 नंतर त्यांच्या विचारांमध्ये एक नवीन दिशा सुरू झाली. ते अधिक गंभीरपणे धर्म, समाज, समानता आणि मानवी हक्क यांचा अभ्यास करू लागले. कॉलेजमध्ये प्रिन्सिपल, समाजात नेता, देशभरात विचारवंत अशी त्यांची तिहेरी भूमिका सुरू होती. पण पुढील काळामध्ये भारताच्या इतिहासात आणखी मोठ्या घटना घडणार होत्या. ब्रिटिश सत्तेविरुद्धचा संघर्ष वाढणार होता. स्वातंत्र्य जवळ येणार होतं आणि त्या स्वातंत्र्यप्राप्त भारताला एक संविधान लागणार होतं. एक असा दस्तावेज जो प्रत्येक नागरिकाला समान हक्क देईल. आणि नियतीने हे काम कोणाकडे सोपवायचं ठरवलं होतं? त्या व्यक्तीकडे जी एकेकाळी शाळेत पाणीही पिऊ शकत नव्हती. त्या व्यक्तीकडे जी 1 जून 1935 रोजी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या खुर्चीवर बसली होती. त्या व्यक्तीकडे जिला आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतो. पुढील काही वर्षात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी येणार होती, भारताचं संविधान घडवण्याची. आणि याच प्रवासाचा अंतिम टप्पा आपण 1935 मध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल बनलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळी कदाचित अनेकांना वाटत असेल की हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च टप्पा आहे. पण इतिहासाला अजून काही वेगळंच मंजूर होतं. कारण पुढील काही वर्षात बाबासाहेब केवळ एका महाविद्यालयाचे प्रमुख राहणार नव्हते, ते संपूर्ण राष्ट्राच्या भविष्याचे शिल्पकार बनणार होते. भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ वेग घेत होती. ब्रिटिश सत्तेची पकड हळूहळू कमकुवत होत होती. देशभरात राजकीय घडामोडी सुरू होत्या. पण बाबासाहेबांचा विचार नेहमीच थोडा वेगळा होता. ते फक्त स्वातंत्र्याबद्दल बोलत नव्हते, ते स्वातंत्र्यानंतरच्या भारताबद्दल विचार करत होते. ते स्वतःला एक प्रश्न विचारत होते, जर उद्या भारत स्वतंत्र झाला तर भारतात सर्वांना समान हक्क मिळतील का? दलितांना न्याय मिळेल का? महिलांना सन्मान मिळेल का? गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी होईल का? हे प्रश्न त्यांना सतावत होते, कारण त्यांना माहीत होतं राजकीय स्वातंत्र्य मिळवणं महत्त्वाचं आहे, पण सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवणं त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. वर्ष पुढे सरकत गेली. 1946 साल आलं. भारताच्या संविधानाची निर्मिती करण्याची, संविधान सभा स्थापन करण्याची देशभरातील अनेक दिग्गज नेते त्यात सहभागी झाले. आणि मग ऑगस्ट 1947 रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो क्षण केवळ बाबासाहेबांसाठी नव्हता, तो त्या प्रत्येक मुलांसाठी होता ज्याला शिक्षण नाकारलं गेलं. तो त्या प्रत्येक स्त्रीसाठी होता जिला समानतेचा अधिकार नाकारला गेला. तो त्या प्रत्येक नागरिकासाठी होता ज्यानं अन्याय सहन केला होता. आता बाबासाहेबांसमोर एक प्रचंड मोठं काम होतं. भारताच्या भविष्यासाठी नियम तयार करायचे होते. असा दस्तावेज लिहायचा होता जो शेकडो वर्ष देशाला दिशा देईल. ते दिवसरात्र काम करू लागले. जगातील अनेक देशांची राज्यघटना अभ्यासली. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, आयर्लंड सर्व ठिकाणच्या चांगल्या गोष्टींचा अभ्यास केला. आणि मग भारतीय परिस्थितीनुसार एक महान दस्तावेज तयार होऊ लागला.
संविधान एक असा दस्तावेज ज्यात प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार मिळाला, स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला, धर्मस्वातंत्र्य मिळालं, कायद्यासमोर समानता मिळाली, अस्पृश्यता बेकायदेशीर घोषित करण्यात आलं आणि या प्रत्येक तरतुदीत बाबासाहेबांच्या आयुष्याचा अनुभव होता. कारण त्यांनी स्वतः अन्याय सहन केला होता, म्हणून त्यांना न्यायाचं महत्त्व समजलं. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय संविधान स्वीकारलं. 26 जानेवारी 1950 ते अंमलात आलं. त्या दिवशी एकेकाळी शाळेत वेगळं बसवला गेलेला मुलगा भारतीय लोकशाहीचा मुख्य शिल्पकार बनला होता. यानंतर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून काम केलं. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी, सामाजिक सुधारणांसाठी, आर्थिक विकासासाठी अनेक महत्त्वाचे प्रयत्न केले. पण त्यांचा संघर्ष अजून संपला नव्हता. त्यांना अजूनही समाजातील विषमता दिसत होती. त्यांना अजूनही माणसामाणसातील भिंती दिसत होत्या. आणि म्हणूनच 1956 मध्ये त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. 14 ऑक्टोबर 1956 नागपूर लाखो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. हा निर्णय अचानक घेतलेला नव्हता. 1935 मध्ये येवला येथे केलेल्या घोषणेनुसार ते मानत होते की प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. म्हणून त्यांनी समता, बंधुता आणि करुणा यांचा संदेश देणारा मार्ग स्वीकारला. मात्र त्यांच्या आयुष्याचा प्रवास आता शेवटाकडे जात होता. 6 डिसेंबर 1956 दिल्ली, भारताने आपला महान पुत्र गमावला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. पण काही व्यक्ती शरीराने जातात, त्यांचे विचार कधीच मरत नाहीत. आजही भारतीय संविधानाच्या प्रत्येक पानात त्यांचे विचार जिवंत आहेत. आजही कोट्यावधी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांमध्ये त्यांची प्रेरणा जिवंत आहे. आजही सामाजिक न्यायाच्या प्रत्येक लढ्यात त्यांची शिकवण जिवंत आहे. आणि म्हणूनच आपण पुन्हा एकदा त्या दिवसाकडे पाहतो. 1 जून 1935 गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई. तो दिवस केवळ एक प्रिन्सिपलच्या नियुक्तीचा नव्हता. तो हजारो वर्षांच्या सामाजिक अन्यायावरती ज्ञानाने मिळवलेल्या विजयाचा दिवस होता. तो एका विद्यार्थ्याच्या जिद्दीचा दिवस होता. तो शिक्षणाच्या सामर्थ्याचा दिवस होता. तो एका संदेशाचा दिवस होता. तो बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर दिला. शिका, कारण शिक्षण तुम्हाला विचार देईल. संघटित व्हा, कारण एकजूट तुमची शक्ती देईल. आणि संघर्ष करा, कारण न्याय मिळवण्यासाठी संघर्ष आवश्यक असतो. आज जेव्हा आपण बाबासाहेबांच्या जीवनाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला फक्त एक नेता दिसत नाही. आपल्याला दिसतो एक विद्यार्थी, एक विद्वान, एक शिक्षक, एक प्रिन्सिपल, एक समाजसुधारक, एक संविधान निर्माता आणि सर्वात महत्त्वाचं एक असा माणूस ज्यानं लाखो लोकांना डोकं वर करून जगण्याचं धैर्य दिलं. म्हणूनच 1 जून 1935 हा दिवस फक्त इतिहासाची तारीख नाही, तो संघर्षातून शिखरापर्यंत पोहोचलेल्या एका असामान्य प्रवासाचं प्रतीक आहे. आणि जोपर्यंत भारतात शिक्षण, समानता आणि लोकशाही, सामाजिक न्याय यांची चर्चा होत राहील, तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अजरामर राहील. जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. मित्रांनो, जर तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनातील हा सविस्तर ऐतिहासिक प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण बाबासाहेबांचा इतिहास जितका